नमस्कार. आज आपण बनवत आहोत मक्याची भजी म्हणजे कॉर्न भजी बनवत आहोत. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. मी इथे पूर्ण 2 मके व्यवस्थित सोलून घेतले आहेत. त्याचे दाणे काढून घेतले आहेत. आपण इथे 2 मक्यांचं मेजरमेंट ठेवून मी तुम्हाला आज भजी दाखवणार आहे. इथे आपण तांदळाचं 3 चमचे पीठ घेतलं आहे. हे पीठ मी आपण जे नेहमी वापरतो त्या चमच्याने मोजून घेतलं आहे. याचं वजनी प्रमाण आहे 20 ग्राम. इथे मी बेसन घेतलं आहे. बेसन 8 चमचे आहे. आपण त्याच चमच्याने बेसनही मोजून घेतलं आहे. याचं वजनी प्रमाण आहे 60 ग्राम. आपण हे तेल घेतलं आहे. तेल आपल्याला भजी तळण्यासाठी यूज करायचं आहे. इथे आपण 1 चमचा जिरे घेतलं आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हे अर्धा चमचा आपण ओरिगॅनो घेतला आहे, पाव चमचा आपण चिली फ्लेक्स घेतला आहे. आपण मीठ घेतलं आहे. मिठाचा आपल्याला चवीनुसार वापर करायचा आहे. आपण इथे पाव चमचा काळी मिरी घेतली आहे, पण त्यातली आपल्याला चिमूटभरच काळी मिरी वापरायची आहे. आपण अद्रक, लसूण आणि 1 मिरची मिक्सरला वाटून घेतली आहे. आपण 1 चमचा शेजवान चटणी घेतली आहे, अर्धा चमचा आपण केचप घेतला आहे. आणि इकडे आपण हे पाणी घेतलं आहे जे बॅटर मिक्स करण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे एक भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये आपण हे मक्याचे दाणे पूर्ण काढून घेणार आहोत. मक्याचे दाणे मी पूर्ण या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी मिरी ॲड करायची आहे. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तांदळाचं पीठ मी ॲड केलं आहे. आता हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मक्यांना याची कोटिंग आली पाहिजे. पूर्ण दाणे आपण छान असे कोट करून घेतले आहेत. आता यामध्ये आपल्याला हे आपण 8 चमचे घेतलेलं बेसन ॲड करायचं आहे. बेसनही आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण मक्यांच्या दाण्यांना कोट करून घ्यायचं आहे. बेसनही आपण पूर्ण दाण्यांना कोट करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये हे जिरे ॲड करणार आहोत. लाल तिखट, हळद आणि धणे पावडर. तर यामध्येच आपण हे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्येच शेजवान चटणीही ॲड करायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा केचप घेतला आहे, तोही ॲड करणार आहोत. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं हाताने एकदा मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड करायचं नाही. हे आपल्याला हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त बेसनचाही वापर करायचा नाही, नाहीतर नुसतं बेसन लागतं. याला कोटिंग येईल एवढंच आपल्याला बेसन वापरायचं आहे. अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलं आहे. पूर्ण असा गोळा बनतो. हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
अशा प्रकारे गोळा बनला पाहिजे। आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। मी पूर्ण तळून नाही घेणार आहे, मी थोडेसेच भजी तुम्हाला तळून दाखवते। बाकीचं बॅटर मी ठेवणार आहे माझ्या मुलासाठी। चला तर मग आता आपण भजी तळून घेऊया। तुम्ही यामध्ये ओवाही ॲड करू शकता। मी ओवा यासाठी ॲड केला नाही आहे कारण माझ्या मुलाला आवडत नाही ओवा ॲड केल्यावर, म्हणून मी ओवा स्किप केला आहे। तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही यूज करू शकता, कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असतंच असं नाही। कढई मी गरम करायला ठेवली आहे। आता त्यामध्ये मी हे घेतलेलं तेल ॲड करणार आहे। सर्वात आधी मी बघणार आहे तेल गरम झालं आहे की नाही। तुम्ही पाहू शकता तेल गरम झालं आहे। आता आपण थोडं थोडं करून बॅटर ॲड करणार आहोत। ज्या साईजचे तुम्हाला भजी हवेत त्या साईजचं तुम्ही बॅटर घ्यायचं आणि या तेलामध्ये सोडायचं। गॅस एकदम मीडियम टू स्लो असं ठेवायचं आहे। थोडं लांबूनच आपण याच्यामध्ये बॅटर ॲड करायचं आहे, नाहीतर कॉर्न फुटण्याची शक्यता असते, थोडी काळजी घ्यायची आहे। मी थोडे पलटून घेते। आपल्याला ही पूर्ण प्रोसेस मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे, जास्त फास्ट गॅसवर करायची नाही। तुम्ही पाहू शकता हे छान असे भजी तयार झाले आहेत। जवळूनही दाखवते। भजी मी आता डिशमध्ये काढून घेते। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते, मी त्याच पद्धतीने बॅटर ॲड करणार आहे। सेम पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। पुन्हा आपल्याला हे पलटी मारून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपण हेही भजी तयार करून घेतले आहेत। आता हेही भजी मी डिशमध्ये काढून घेते। कॉर्न भजी आपल्याला जेवढे हवे होते तेवढे आपण तळून घेतले आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवते। व्यवस्थित असे तळले गेले आहेत। हे कॉर्न भजी क्रिस्पी होतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खरंच खूप आवडेल। हे भजी खूप छान लागतात। आपण लोणावळ्याला वगैरे फिरायला गेल्यावर जे मिळतात तसेच लागतात हे भजी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मुलांना हे भजी खूप आवडतात, ह्याची चवही खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मुलांसोबत तुम्हालाही नक्की आवडतील। एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते। आतूनही प्रॉपर हे तळले जातात। तुम्ही पाहू शकता, मी जवळून दाखवते। कॉर्न भजी खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।